शुभदा गांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज बघा आपण मस्त अशी सोयाबीनची भाजी बघणार आहोत। एकदम मस्त चमचमीत आणि झणझणीत। तुम्ही एकदा या माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्ही परत परत अशीच भाजी कराल, एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम अशी म्हणजे ते चिकनला पण पाठी टाकेल एवढी मस्त भाजी ही लागते। लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही भाजी आवडते। तुम्ही हप्त्यातून 2 वेळा तरी ही करून खाल, एवढी मस्त सोयाबीनची भाजी लागते। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चला पटकन बघूया कशी केली आहे ती रेसिपी। तर इथे बघा मी अर्धा तास झाला सोयाबीन भिजून ठेवले आहेत, हे बघा। आणि सोयाबीन मस्त असे भिजलेले आहेत, एकदम बघा पूर्ण असे सॉफ्ट झालेले आहेत। सोयाबीनला भिजायला काहीच वेळ नाही लागत, 10 ते 15 मिनिटांमध्ये पण ते भिजतात। आता हे मी नॉर्मल साध्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 10 मिनिटांमध्ये गरम पाण्यामध्ये पण तुम्ही ते ठेवू शकता 10 मिनिटं, त्याच्याने पण ते पटकनच मस्त असे छान असे फुलून येतात। बघा छान असं त्याचं मी आता पूर्ण पाणी निथळून काढते, असं पूर्ण दाबून दाबून पाणी ते निथळून काढायचं। आणि सोयाबीन खूप छान असे भिजले गेलेले आहेत। तुमच्याकडे तर वेळ कमी असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याला एक गरम पाण्याची उकळ करून त्याच्यामध्ये पण तुम्ही ते 2 ते 3 मिनिटं ठेवून लगेच ते पाण्यातून तुम्ही काढू शकता, म्हणजे ते गरम पाण्यामध्ये अर्धवट शिजले जातील। तर सोयाबीनमधून बघा पाणी काढून ठेवलेलं आहे। तर आता हे आपण बाजूला ठेवूया। थोडंसं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी बघा 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे अर्धा इंच, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर मिक्सरचं बघा छोटं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं करून ह्याची आपण पेस्ट करून घेऊया। हे बघा असं आपण थोडं थोडं घेऊन त्याची आपण पेस्ट करून घेऊया। बघा एकदम फिरकी मारलेली आहे आणि आता त्याच्यामध्येच मी दुसरं पण घेऊन छान असं त्याची पेस्ट करून घेते। पेस्ट झालेली आहे बघा, मस्त असं छान साधं सिंपल आपलं वाटण तयार झालेलं आहे। भाजीचं वाटण पण तयार झालेलं आहे बघा, किती कमी साहित्य आहे। आणि आता बघा मी ते कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, छान असं बारीक कापून घेतलेला आहे। तर लगेच बघा मी इथे कढई ठेवलेली आहे, भाजीची आपली तयारी झालेली आहे। तर आता आपण डायरेक्टली असा फोडणी देणार आहोत। तर कढईमध्ये बघा मी 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पहिला सोयाबीन आहेत ना ते छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत। ह्याच्याने सोयाबीनला खूप छान चव येते, भाजीची चव ना दुप्पट होते। तर तुम्ही हे नक्की असं एकदा करून बघा, आणि तुम्ही कधी सोयाबीनची भाजी केली नसेल तर नक्की करून बघा या माझ्या पद्धतीने। बघा सोयाबीन मस्त असे तेलामध्ये परतलेले आहेत, छान त्याला बघा रंग आलेला आहे। तर आपण हे आता काढून घेऊया। सोयाबीन बघा एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा अजून 1 चमचा तेल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपण जिरं ॲड करूया। जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण जो कांदा घेतला आहे ना तो ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत। कांद्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, कमी जास्त। तुम्हाला कमी पाहिजे तर तुम्ही कमी पण करू शकता कांदा। मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक एकदम असे चिरून घेतलेले आहेत बघा। कांदा टोमॅटो जेवढा तुम्ही बारीक चिराल ना त्याची तेवढी ग्रेव्ही खूप छान आणि चविष्ट होते। कांदा आपल्याला चांगला असा लालसर करून घ्यायचा आहे। हे बघा कांदा मस्त असा परतून झालेला आहे। ह्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचाभर हळद घेणार आहोत,
आणि जे वाटण करून घेतलेलं आहे ना, टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, ते बघा आपण आता घेतलेलं आहे कांद्यामध्ये आणि छान असं ते परतून घ्यायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बघा थोडंसं पाणी घेते आणि ते ह्याच्यामध्ये मी ॲड करते मसाल्यामध्ये. परत एकदा छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याला आपण झाकण लावून अगदी 2 मिनटं ते आपण शिजवून घेणार आहोत मसाला. कारण टॅमॅटो आपण कच्चे घेतलेले आहेत, लसूण कच्चा घेतलेला आहे, जेवढं आपण वाटणाचं साहित्य घेतलं आहे ते सर्व आपण कच्चं घेतलेलं आहे. तर बघा म्हणून मी 2 मिनटं ते छान असं झाकून ठेवलेलं होतं. बघा आता वाटणाला छान रंग पण आलेला आहे आणि ते थोडंसं सुकं झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये काही आपण सुके मसाले घेऊया. तर आता बघा मी इथे 1.5 चमचा धने पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि 2 चमचे आता आपला हा घरचा मसाला घेते मी, लाल मसाला. तिखट तुमच्या आवडीनुसार करा, कारण आता ह्याच्यामध्ये आपण मसाल्यामध्ये मिरची पण घेतलेली आहे, म्हणून मी मसाला इथे लाल मसाला इथे कमीच वापरलेला आहे. वाटणाला रंग किती सुंदर आलेला आहे बघा. वरून मी अजून 1-2 मिरच्या बघा अशा बारीक कापून टाकलेल्या आहेत. या मिरचीची पण ह्याची चव वेगळी येते बरं का भाजीमध्ये. तर आता बघा आपण 1च मिनटं झाकून ठेवणार आहोत. 1 मिनटानंतर बघा अजून रंग चेंज झालेला आहे मसाल्याचा आणि सुंदर असं ते सुक्कं झालेलं आहे बघा. मसाला किती मस्त भाजीचा तयार झालेला आहे. आणि आता ह्याच्यामध्येच मी हे सोयाबीन घेते आहे. सोयाबीन घेतल्यानंतर परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ही सुक्की किंवा कशी ग्रेव्ही भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा. तर वरून बघा थोडीशी कोथिंबीर मी भुरभरलेली आहे. तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्टसर पाहिजे ना त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घ्या. पाणी घेतल्यानंतर बघा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया. मीठ टाकल्यानंतर बघा आपण झाकण लावून ठेवणार आहोत आणि आता ते झाकण लावून आपण ते शिजवून घेणार आहोत छान असं. सोयाबीन शिजायला काहीच वेळ नाही लागत. आता किंचित बघा वरून मी हिंग ॲड करते, कारण मगाशी मी टाकायला विसरलेली. आता परत एकदा आपण ते 5 मिनटं झाकून ठेवूया. 5 मिनटानंतर बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. बघा मी आता ही इतपतच ठेवणार आहे, कारण ती जशी जशी थंड होईल ना तसं जसं सोयाबीन ग्रेव्ही पूर्ण असं खेचून घेतं असं छान. तर आता ह्याच्यामध्ये बघा मी थोडीशी कस्तुरी मेथी ॲड केली आहे. परत एकदा छान असं मिक्स करून घेते आहे. मिक्स करून झाल्यानंतर बघा परत एकदा मी 1 ते 1.5 मिनटं झाकण लावून ठेवते आहे. आता 1.5 मिनटानंतर बघा भाजीचा रंग अजून वेगळा झालेला आहे, छान असा दिसतो आहे. आणि तुम्हाला काय वाटतं भाजी म्हटले कसली आहे? तुम्ही तर ही लहान मुलांना दिली ना की त्यांना असं कळणारच नाही की हे सोयाबीनचं आहे म्हणून. ते चिकन म्हणूनच ही भाजी खातात. मी पण माझ्या मुलीला असंच बनवायची ही भाजी आणि चिकन म्हणून द्यायची. तर आता ती मोठी झाली आहे, तिला बरोबर समजतं. तर भाजी बघा मस्त झालेली आहे ना आणि ती दिसते पण किती छान. तर तुम्ही पण ही भाजी करून बघा. आणि इतपत माझा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. भाजी ही एकदा तरी तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर तुम्ही मला कमेंट करा. खूपच छान भाजी होते ही. लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात अशी ही भाजी आहे.
तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ मला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि आत्ता आपण लवकरच दिवाळी सिरीज चालू करणार आहोत. रोज मी तुम्हाला एक प्रकार दाखवणार आहे फराळाचा. तर त्यासाठी प्लीज बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू. आणि भाजी बघा कसली भारी दिसते आहे ना, तेवढीच चवीला पण अप्रतिम म्हणजे अप्रतिम लागते ही. तर नक्की तुम्ही करून बघा भाजी. थँक्यू. चला बाय.